लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी की तेंडली मसाला राईस केला होता बरं का, तोही आहोंच्या हाताचा. तर इकडे तेंडली उभी चिरून घेतली, वाटाणा बटाटा घेतलाय. आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घेऊ शकतो. इकडे आता फोडणी दिली, जिरे मोहरी कांदा आणि तमालपत्र घातलंय. त्यानंतर 2 लवंगा 3 मिऱ्या आणि दालचिनीचा तुकडा असं पावडर आपल्याला घालायचंय. यामध्ये फक्त अर्धा चमचा हळद घालायची आणि गोडा मसाला घालायचा आहे अर्धी वाटी. यामध्ये कुठल्याही प्रकारचा काळा मसाला किंवा लाल तिखट आपल्याला वापरायचं नाहीये. हळद घातली अर्धा चमचा. छान असा मसाला फ्राय झाला, तेल सुटत आलं की त्यामध्ये भाज्या घालायच्या आहे. भाज्या आपण आपल्या आवडीनुसार कुठल्याही घेऊ शकतो. त्यानंतर भाज्या थोड्या 2-3 मिनिटं शिजवल्या आणि नंतर लष्करी कोलम तांदूळ घातलेला आहे. तांदूळ शिजायला पाणी लागेल एवढंच आपल्याला घालायचंय. म्हणजे 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी पाणी घालायचं आपल्याला. त्यानंतर 15-20 मिनिटं छान शिजून घ्यायचंय. आता या ठिकाणी वरून मी चमचाभर साजूक तूप घातलंय. तूप आपल्याला ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नका घालू. मस्त आपला हा तोंडली भात आपला तयार झालेला आहे आणि खूपच छान झालेला होता. तर म्हटलं चला टेस्ट करून बघूया. एकच नंबर झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि काहीच नसेल भाजीला त्यावेळी नक्की ट्राय करून बघा.